नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे आता मात्र बबलू आणि सारंग आणि तिकडे सावली मात्र शॉपिंगसाठी निघालेले असतात. आता या दोघांच्या मुलांच्या वाढदिवसाची चांगली जबरदस्त शॉपिंग ते करणार असतात. तेवढ्यातच आता बबलूला सावली दिसते आणि सावली रिक्षाची वाट बघत असते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तो सारंगला बोलतो की सारंग दादा घे ना सावलीला सोबत, म्हणजे आपल्यालासुद्धा हेल्प होणार. तेव्हा आता सारंग बोलतं की ठीक आहे, मला सावलीचं काही घेणं देणं नाही आहे, पण तू म्हणतोस म्हणून मी घेतो तिला सोबत. तेव्हा आता सारंग बोलतो की बस सावली, आणि सावलीसुद्धा आता बोलते की नाही मला मार्केटमध्ये जायचं आहे, शॉपिंग करायची आहे. त्यावर आता बबलू बोलते की हो आम्हीसुद्धा तिथंच चाललेलो आहो, ओवीचा वाढदिवस आहे ना म्हणून शॉपिंग करण्यासाठी. तेव्हा आता लगेच सावली आता सारंगच्या गाडीमध्ये बसते आणि तिकडे बबलू बोलते की हे बघा हे दोघांनी काय चाललेलं आहे, माझ्या कानावर आलेलं आहे की बबलू सावलीला बोलतो की सावलीताई माझ्या कानावर आलेलं आहे की या दोघांनी असं ठरवलेलं आहे की वाढदिवस यांना एकत्रित करायचा आहे. मग करा ना, काय तुम्हा दोघांना प्रॉब्लेम आहे सतत, मला हेच समजत नाही, नेहमी एकमेकांपासून दूर पडायचं. तेव्हा आता लगेच सारंग बोलतो बबलू तो थोडा जास्तच बोलतोय. त्यावर आता बबलू बोलते ठीक आहे ना सारंग दादा, आता मी बोलतच नाही. त्यानंतर इकडे सावली आणि सारंग दिवसभर एकमेकांच्या पसंतीच्या मुलामुलींना आता कपडे घेत असतात. आता शॉपिंग झाल्यानंतर स्वतः सारंग आता इकडे सावलीला घेऊन जातो तो तिच्या घरी. आता हे सर्व व्यंकटेश बघत असतो. व्यंकटेशला मात्र इकडे खूप त्रास होत असते की खरंच आता सारंग सावली पुन्हा तर एकत्रित नाही येणार ना. पण जाऊ दे, सावलीला तर सारंग आवडते ना, तिचं कितीही झालं तरी नवरा आहे. आता असं केल्यावर दिवसभर आता इकडे सारंग घरी जातो, दिवसभराचा थकून गेलेला सारंग घरी जातो. पण तरीसुद्धा त्याला रात्री झोप येत नाही. तर इकडे मात्र आता आज अमृताकडे ओवी झोपलेली असते, कारण ती रागावलेली असते सारंगपासून. तेव्हा आता सारंग बोलते की काही झालं तरी खरंच आज वहिनी जे बोलून गेल्या ना ते सतत सारंगच्या मनात असते की काही झालं तरी सावलीचं लग्न दुसरं झालेलं नाही आहे, ती सारंगशी खोटं बोलते. मग आता सारंगच्या मनात येते की खरंच सावली खोटं बोलते, तर मग अबीर कोण आहे? खरं अबीर तर माझा मुलगा नाही ना, म्हणजे खरंच सावली काही ना काही हे सत्य माझ्यापासून लपवत तर नाही आहे ना. काहीही झालं तरी हे सत्य आपल्याला विचारावंच लागेल. तर इकडे मात्र आता बाजूला चार्जिंग लावलेला मोबाईल असतो. आता त्या मोबाईलवर पुन्हा राजकुमारचा कॉल आलेला असतो. आता मोबाईल स्विच ऑफमधून आता उघडलेला असतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता सारंगला वाटते की हे सर्व ओवीनंच केलेलं आहे. म्हणून आता तो लगेच मोबाईल घेते आणि आता पासवर्ड उघडण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचा सिंपल असा पासवर्ड असतो, तर असंच सारंगनी दाबल्यावरती आता तो उघडतो. तेव्हा मात्र आता समोर बघतो तर काय, त्याच्यावर राजकुमारचा नंबरवरून कॉल आलेला असतो. तेव्हा आता इकडे सारंग मनाशीच विचार करतो की राजकुमार आणि त्या गुंडाचं खरंच नातं तरी काय. हा सारंग म्हणजे याच्यावर राजकुमारचे कितीतरी कॉल आहे आणि मोनिका वहिनीचे बस 2च कॉल या मोबाईलवरती सर्वात जास्त आहे. खरंच काय कारण असणार की दादा त्याला कॉल करत आहे सतत? नाही, असं नाही, काही ना काहीतरी नक्कीच कारण असणार. तेव्हा आता लगेच आतमधलं व्हॉट्सअप आणि व्हिडिओ जो काही आहे आता रेकॉर्ड केलेले कॉल आता सर्व त्या मोबाईलमध्ये आता इकडे समोर खूप मोठा इतिहासचा उलगडा होतो. आता खंड्याच्या मोबाईलमधून आता खंड्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर खूप सारे पुरावे खंड्याने जमा केलेले असतात. इकडे मोनिकाच्या विरोधातसुद्धा आणि तिकडे तो म्हणजे राजकुमारच्या विरोधातसुद्धा. कशाप्रकारे त्यांनी खूप मोठा प्लॅन करून राजकुमारने खूप मोठा प्लॅन करत आता इकडे सावली आणि सारंगला वेगळं केलेलं आहे आणि कशाप्रकारे आता सावलीपर्यंत डायव्होर्सचे पेपरसुद्धा पाठवलेले आहे, ज्याबद्दल इकडे मात्र सारंगला काहीही माहिती नसतं. तर अशा प्रकारे आता सारंगच्या लक्षात आलेलं आहे की 8 वर्षापूर्वी जो काही सावलीच्या मनात माझ्याविषयी राग उत्पन्न झालेला आहे तो फक्त आणि फक्त दादामुळे झालेला आहे. आणि दादा असा कसा करू शकतो? आणि सावलीला 2 मुलंसुद्धा आहेत आणि त्या मुलाला मारण्याची सुपारी दादाने दिलेली आहे. म्हणजे काय, खरंच ती मुलं कुणाची आहेत?
काय आहेत? आता या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त आपल्याला दादा किंवा सावलीच देऊ शकते. पण नाही, सध्या तरी मी त्याला काहीही सांगत नाही की त्याच्या विरोधात माझ्या हाती पुरावे आहेत. तो काहीही करू शकतो. आता ही सकाळी मला सावलीला दाखवावं लागणार आणि सावलीच काय आहे ते माझ्यासमोर सत्य आणणार. तेव्हा आता सकाळ झाल्या आता लगेच सारंग सावलीच्या घरी जातो आणि बेल वाजवतो. तो सावली नुकतीच उठलेली असते. तेव्हा आता इतक्या सकाळी सारंगला असं समोर बघून मात्र सावली चकित होऊन जाते आणि बोलते, काय झालं सारंग? ठीक तर आहे ना ओवी? तुम्ही एवढ्या सकाळी माझ्या घरी काय करता? त्यावर आता इकडे सारंग बोलतो की हे बघ सावली, मला अगोदर तुझ्या बेडरूममध्ये घेऊन चल आणि मला तुझ्याशी शांततेत बोलू दे. आज मला तू काहीही बंधन घालू नकोस की तुझं लग्न झालेलं आहे असं वगैरे काहीही बंधन घालू नको, कारण आज मी त्या मानसिकतेत नाही आहे. त्यावर आता इकडे सावलीचा हात पकडत आता लगेच इकडे स्वतः सारंग तिला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि दाराची कडी लावतो. आणि आता सावली बोलते की काय चाललं सारंग, मला सांगणार आहात का तुम्ही? त्यावर आता इकडे सारंग बोलतो की हे बघ, त्या दिवशी आपण कॅम्पमध्ये गेलो होतो ना, त्या कॅम्पमध्ये मला त्या गुंडांचा हा मोबाईल माझ्या हाती लागलेला आहे. खरंच तुझ्या चेहऱ्यावरून मला असं वाटत होतं की त्या गुंडाला तू ओळखतो. मी तर त्याला ओळखते, पण मी तुला सांगितलं नाही. त्या अगोदर आता राजकुमार दादांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी काय काय केलं ना, यामध्ये सर्व पुरावे आहेत. हे घे बघ. तेव्हा आता सावलीला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. डायव्होर्स पेपर हे नाही तर सावलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि सारंगला सावलीबद्दल खूप खोटं काही काही सांगितलं. हेच नाही तर मात्र सावलीच्या मुलांना मारण्याची सुपारीसुद्धा इकडे राजकुमारनेच दिलेली होती. तेव्हा मात्र आता इकडे डायव्होर्सचे पेपर सारंगनेच नोठे पाठवले, तर हे राजकुमारनेच केलेलं मोठं कारस्थान आहे हे सुद्धा आता सावलीसमोर त्या खंड्याच्या मोबाईलमुळे आलेलं असतं. तेव्हा आता अक्षरशः त्या मोबाईलमधले पुरावे बघून आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा आता सारंग एकच प्रश्न सावलीला विचारतो की सांग ना सावली, 2 मुलांचा जीवे मारण्याची सुपारी दादानी या गुंडाला दिली होती. खरंच या गुंडाला जीवे मारण्याची सुपारी दिली तर खरंच ही मुलं कोणाची आहेत? सांग सावली, बाद झालं. आता राजकुमारला तर हेच पाहिजे, त्याला मी नंतर बघतो, पण खरंच या मुलाविषयी मला हे काहीही कळत नाही की तुझी 2 मुलं म्हणजे कोणती? सांग ना. तुझा तर अबीरच एक मुलगा आहे ना. मग तेव्हा आता सावली बोलते की हो सारंग, माझी एक मुलगी होती आणि त्या मुलीला त्या दिवशी जो कॅम्पमध्ये गुंडा आला होता ना, त्यानेच माझ्याकडून हिसकावून घेऊन कुठंतरी घेऊन गेला होता आणि आजपर्यंत मी माझ्या मुलीला नाही विसरू शकले सारंग, पण हे सत्य मी सांगू शकले नाही. तुमचा हा अधिकार असूनही. तेव्हा आता सारंगच्या डोळ्यातून लगेच अश्रू येते आणि बोलते, तुमचा अधिकार असूनही म्हणजे? सांग ना, काय आहे तुमचा अधिकार म्हणजे काय? त्यावर आता इकडे सावली बोलते की हो, मी व्यंकटेशसोबत लग्न केलेलं नाही आहे. तुमच्या मनात जी शंका होती ती खरी आहे आणि मी फक्त तुमच्यावरच प्रेम केलेलं आहे सारंग. आणि आज मला पश्चाताप होतो की खरंच या राजकुमारसारख्या वाईट माणसांनी आपल्याला वेगळं केलं आणि आपण झालो सारंग. खरंच किती मूर्ख आहो ना आपण एकमेकावर विश्वास न ठेवता या दुसऱ्याच्या जाळ्यात फसलेला आहो आणि माझ्या मुलीला हा गुंड घेऊन गेला. त्यावर आता इकडे सारंग बोलतो की अगं, त्याच रात्री मी तुझ्या आठवणीत बाहेर फिरकत होतो आणि या गुंड्याजवळूनच मी ओवीला हिसकावून घेतलं. ती मुलगी गेलेली नाही आहे. या गुंडानेच तुझी मुलगी चोरलेली असणार ना, जो कॅम्पमध्ये आला त्याच गुंडाजवळून मी ओवीला चोरून घेतलेला आहे. तेव्हा आता सावली सारंग लगेच एकमेकाला मिठी मारतात आणि आता सावलीसमोर एक खूप मोठं ओवीचं सत्य आलेलं असतं आणि सारंगसमोर सुद्धा एक खूप मोठं सत्य आलेलं असतं की सावलीने लग्न केलेलं नाही आहे आणि अबीर त्याचाच मुलगा आहे. तर आता सावलीने आणि सारंगने मिळून एका ठिकाणी वाढदिवस करण्याचं ठरवलेलं असतं आणि खूप मोठ्या स्क्रीनवर या मोबाईलमधले पुरावे सर्व लोकांसमोर दाखवत आता तिलोत्तमासमोर दाखवत आता राजकुमारचं भांडं फोडण्याचं आता सावलीने आणि सारंगने ठरवलेलं असतं. अशा प्रकारे प्रेक्षकांना तर ओवी आणि अभिचा वाढदिवस एका ठिकाणी करत आता राजकुमारचं भांडफोड हे दोघं नवरा बायको करणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनो मालिका आणखीनच रंजक होणार आहे. तर त्याबरोबर आता भैरवीला राजकुमारनेच इथं बोलावून घेतलेलं आहे हे सुद्धा आता सावली सिद्ध करणार आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.